अर्थ खातं मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर खरं तर त्यांना अर्थ खातं हे दिलं जाणार होतं, सोपवलं जाणार होतं, मात्र अजूनही ते खातं त्यांना मिळालेलं नाहीये। दिलीप वळसे पाटील यांचं नाव अर्थमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहे, त्यामुळे मंत्री पद आता नेमकं मिळणार आहे का या सगळ्याची देखील उत्सुकता आहे। दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीपूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपली ही नाराजी बोलून दाखवल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत जी महत्त्वाची बैठक होईल त्याच्या आधीची ही सगळी घडामोड, या सगळी पार्श्वभूमी आपण बघतोय। तर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळणार का याची उत्सुकता आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी अनेक वर्ष होती, मात्र दादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर ते खातं राष्ट्रवादीकडे राहील असं म्हटलं गेलं होतं। दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं देऊ असं म्हणाले होते, मात्र अद्यापही ते खातं मिळालेलं नाही अशी खंत आता हसन मुश्रीफ यांनी देखील व्यक्त केली आहे। अर्थ खातं हे आमचं होतं। यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं। अद्याप ते मिळालं नाही अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटतं आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणाने सन्मान राखेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।